गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरिः ओम। जय गुरुदेव। आजच्या आपल्या मासिक सत्संगामध्ये सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। आपण हा जो सत्संग करतो आहोत हा श्रीमद भागवतावरचा 11व्या स्कंदावरचा सत्संग आपला सुरू होता। तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मागच्या सत्संगामध्ये भगवान श्री कृष्णांनी आपल्या यदुवंशाचा संहार घडवून आणला आणि स्वतः सुद्धा यदुवंशामध्येच मोडत असल्यामुळे त्यांनी स्वतः सुद्धा सदेह आपला हा जो काही अवतार आहे पृथ्वीवरचा तो अवतार संपवला। आणि मग आता असा प्रश्न उभा राहतो की भगवंतांनी अवतार स्वतःचा संपवलेला आहे, मग आता पुढे काय? तर ह्या कथेमध्ये किंवा ह्या श्रीमद भागवत महापुराणाच्या विचाराने जर आपण पुढे जायचं ठरवलं तर असं लक्षात येतं की श्रीमद भागवताची कथा ही मुळामध्ये अरण्यामध्ये शौनक ऋषी आणि सूत मुनी यांच्यामधला संवाद अशा रूपाने ती पुढे चाललेली आहे। तर त्या कथेची थोडीशी पुनरावृत्ती करायची म्हटलं तर असं लक्षात येईल आपल्याला की अर्जुनाचा नातू परीक्षित म्हणजे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूचा मुलगा परीक्षित, हा परीक्षित ज्या वेळेला राज्य करत होता त्यावेळेला त्याच्या हातून ऋषींचा अपमान घडला आणि त्यामुळे त्याला शाप मिळाला। त्याला शाप असा मिळाला होता की आजपासून 7व्या दिवशी तुझा तक्षक नावाचा साप चावून मृत्यू होईल, हा तो शाप होता। आपल्याला हे सगळं माहिती आहे। आणि आता अशा रीतीने मृत्यू होणार म्हणून तो गंगेच्या कडेला येऊन बसला आणि त्यानं तिथे मोठी सभा बोलावली। त्या सभेमध्ये मोठे मोठे ऋषी मुनी बोलावले आणि त्यांना सांगितलं की आजपासून 7व्या दिवशी माझा मृत्यू होणार आहे, तर त्यामुळे तुम्ही मला योग्य ते ज्ञान आता द्या। म्हणजेच थोडक्यात माणसाला मृत्यूपूर्वी घेणं अत्यावश्यक असलेलं ज्ञान आपल्याला श्रीमद भागवतामधून दिलेलं आहे। थोडक्यात काय तर प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक मनुष्य प्राण्याला घेतलंच पाहिजे असं ज्ञान जर कुठलं असेल तर ते श्रीमद भागवतामध्ये आहे। मग हे ज्या वेळेला शुकमुनी श्रीमद भागवत कथा सांगू लागले परीक्षित राजाला, त्यावेळेला तिथे सूत नावाचे एक ऋषी ही भागवत कथा ऐकण्यासाठी त्यांच्या परवानगीने तिथे येऊन बसले होते आणि त्या सूत ऋषींनी ती संपूर्ण भागवत कथा ऐकली। सांगत होतं कोण? शुकमुनी। कुणाला? परीक्षिताला। आणि तिथे ऐकायला कोण आहेत? भरपूर नगरजन भरपूर आहेत, ऋषी मुनी आहेत। त्या सगळ्यामध्ये सूत नावाचे एक ऋषी आहेत। त्यानंतर ती कथा तिथे संपली आणि सूत ऋषी असंच एकदा जंगलामधून प्रवास करत असताना तिथे शौनक नावाचे दुसरे एक ऋषी त्यांना भेटले। म्हणजे शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये सूत काही योगायोगाने जाऊन पोहोचले आणि शौनकांनी सूताला विनंती केली की ती जी भागवत कथा तुम्ही शुक मुनींच्या तोंडून प्रत्यक्ष ऐकली ती तुम्ही आम्हाला सांगा। म्हणजे अशा रीतीनं शौनकाला सूत हे ऋषी
परीक्षित आणि शुक यांचा काय संवाद झाला तो संवाद सांगत आहेत. तर हा संवाद आता संपुष्टात आलेला आहे. म्हणजे परीक्षिताला शुकमुनी कथा सांगतायत आणि त्यामध्ये श्रीकृष्णांचा अवतार त्यांनी आता स्वतः संपवलेला आहे. मग पुढे काय होतंय तर ते आता ह्या चौघांच्या संवादामधून आपल्याला ऐकायला मिळणार आहे. कधी आपल्याला शुक आणि परीक्षित याचा संवाद ऐकायला मिळेल, तर कधी सूत आणि शौनक यांचा संवाद ऐकायला मिळेल. तर तुमच्या हे लक्षात आलेलं आहे की मुळामध्येच सूत शौनकाला शुक परीक्षिताचा संवाद ऐकत आहेत. तर आपण आपल्या नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आज आपली एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर आपला हा एकादशी सत्संगामध्ये आज आपण 12वा स्कंद पाहणार आहोत. खरं तर 11वा स्कंद पूर्ण अभ्यास करण्यासाठी आपल्याला जवळपास 16 सत्संग लागले आणि 12वा स्कंद आज आपण एका सत्संगामध्येच पूर्ण करणार आहोत. याचं कारणच तसं आहे की 11वा स्कंद हा अतिशय महत्वाचाच होता. पण 12व्या स्कंदामध्ये सुद्धा भागवतकारांनी काय सांगितलं आणि श्रीमद भागवताची समाप्ती कशी केली ते आपण समजावून घेणार आहोत. कारण श्रीमद भागवतामध्ये एकंदर 12 स्कंद आहेत. तर त्यातला हा 12वा म्हणजे शेवटचा स्कंद आज आपण पाहणार आहोत. आपल्या समोर नेहमीच भगवंताचं गोड असं रूप आहे ध्यानावस्थेतील, ज्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते की आपण सुद्धा नियमित रीतीने आपलं ध्यान केलं पाहिजे. म्हणून आता आपण विषयाकडे येऊया की हा 12वा स्कंद भगवंतांच्या अवतार समाप्तीच्या नंतरचा कथाभाग याच्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि यात आपण काय पाहणार आहोत तर परीक्षिताचं महानिर्वाण हे आपण याच्यात पाहणार आहोत. आपण मागच्या सत्संगामध्ये भगवंतांची अवतार समाप्ती पाहिली. आता इथे परीक्षित आणि शुक यांचा संवाद पण संपलेला आहे. जो काही उपदेश करायचा होता परीक्षिताला तो शुकांनी पूर्णपणे केलेला आहे. आणि आता परीक्षिताला तो जो 7 दिवसाचा कालावधी होता तो पण संपत आलेला आहे. तक्षक आता तिथे येणार आहे, परीक्षिताला तो दंश करणार आहे आणि परीक्षित हा देह सोडून निघून जाणार आहे. तर हे सगळं कसं होतं आणि हे होत असताना परीक्षिताला आणखी काय ज्ञान कुठून मिळतं ते आपण बघूया. तर या 12व्या स्कंदामधल्या पहिल्या अध्यायामध्ये कलियुगात पुढे भविष्यात कुठले कुठले विविध राजवंश होणार आहेत याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळपास 13 अध्याय आहेत. पण आपण प्रत्येक अध्याय बघणार नाही, तर त्यातला जो महत्वाचा अध्याय आहे तेच आपण पाहणार आहोत. पहिल्या अध्यायात काय आहे तर वेगवेगळ्या राजवंशांचं वर्णन आहे. मग हे पुढे होणाऱ्या म्हणजे पहा, ज्या वेळेला व्यासमुनींनी श्रीमद भागवत लिहिलं तेव्हा ज्या गोष्टी घडलेल्या नव्हत्या आणि त्या पुढे घडणार आहेत असं त्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे अगदी आर्य चाणक्य, मौर्य सम्राट, बाल्लिक राजे, यवन किंवा मुस्लिम, त्यानंतर तुर्क यांनी जे भारतावरती येऊन राज्य केलं इंग्रजांपर्यंत, तर हे राज्य कोण कुठल्या काळात करणार आहे, कुणानंतर किती राजे होणार आहेत ही माहिती श्रीमद भागवतामध्ये त्यावेळेलाच त्यांनी देऊन ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे पुढे घटना आणि गोष्टी घडत गेलेल्या आहेत. पुढे जाऊया आपण दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायामध्ये कलियुगातील लोक कसं वागतील याचं वर्णन अतिशय विस्तारानं केलेलं आहे. आणि हे सुद्धा वर्णन तुम्ही मुळामध्ये भागवत ग्रंथामध्ये जाऊन वाचन करू शकता आणि त्याच्या आपल्या इंटरनेटवरती सुद्धा याच्या साइट्स उपलब्ध आहेत किंवा पूर्ण ग्रंथ उपलब्ध आहे. तो ग्रंथ, त्या ग्रंथाची लिंक सुद्धा मी तुम्हाला ग्रुपमध्ये देईन. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आता आपण शुक आणि परीक्षित यांच्यामधला संवाद बघूया. इथे आपल्याला नेहमीच चित्र आपण इथे दाखवलेलं आहे की भगवान शुक किंवा शुकमुनी जे व्यासमुनींचे पुत्र आहेत, तर ते तिथे सभास्थानी बसलेले आहेत व्यासपीठावरती. समोर परीक्षित राजा हात जोडून बसलेला आहे आणि बाकी ऋषी मुनी तिथे आजूबाजूला बसलेले आहेत आणि त्यांचा संवाद चालू आहे. तर हे शुक सांगतायत परीक्षिताला. अध्याय 3 आहे. काय सांगतायत ते सांगतायत की आयुष्य कसं क्षणभंगूर आहे
आणि ह्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये भगवंताचं किंवा ईश्वराचं नामस्मरण किती महत्वाचं आहे ते इथं सांगतायत 3ऱ्या अध्यायामध्ये. याचाच अर्थ पहिल्या 2 अध्यायामध्ये त्यांनी जे सांगितलं की इथून पुढे कुठले कुठले राजे होणार आहेत. पहा, परीक्षितानं राज्य केलं तिथपासून तर अगदी आतापर्यंत जे यवन, तुर्क, इंग्रज यांनी जे राज्य केलं, ह्या काळामध्ये जे हजारो राजे होऊन गेले, त्या हजारो राजांचं थोडक्यात वर्णन पहिल्या 2 अध्यायात केलंय. कशासाठी केलं हे सगळं वर्णन? तर हे वर्णन करण्यामागे त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की असे हजारो राजे येतील आणि जातील. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. आयुष्याची क्षणभंगुरत्व आपल्या मनावरती ठसवण्यासाठी पहिल्या 2 अध्यायामध्ये त्या सगळ्या राजांच्या याद्या त्यांनी आपल्याला सांगितल्या. आणि शुकमुनी इथे म्हणतात की अरे परीक्षिता, ही पृथ्वी तिला सातत्याने जिंकू इच्छिणाऱ्या मर्त्य राजांना हसून म्हणते आहे. म्हणजे लाखो वर्षापासून ज्या राजांना स्वतःला मरण आहे, असे मरण असणारे राजे पृथ्वीला जिंकू इच्छितात. खरं तर पृथ्वीचं आयुष्य त्या राजांच्या आयुष्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. तरी सुद्धा हे मूर्ख राजे पृथ्वीला जिंकू इच्छितात, ज्यांचं आयुष्य क्षणभंगूर आहे. 50, 100, 200 वर्षांचं ज्यांचं आयुष्य आहे, असे लोक पृथ्वीला जिंकू इच्छितात. त्यामुळे त्या पृथ्वीला हसू येते आणि ती त्या मर्त्य राजांना हसून म्हणते. काय म्हणते? की मनू आणि त्याचे पुत्र. आपल्याला माहिती आहे की मानव हा शब्द कसा निर्माण झाला? तर ब्रह्मदेवानं माणसाची सुरुवात ज्या मनूला निर्माण करून केली, तो मनू आणि त्याचे पुत्र हे सुद्धा शेवटी काय झाले? हे सुद्धा शेवटी मरण पावले. जिथून आले तिथे ते रिकाम्या हाताने परत गेले. कोणाला सोडून परत गेले? तर पृथ्वीला सोडून परत गेले. म्हणून पृथ्वी सांगते इथे की जे मनू आणि त्याचे पुत्र सुद्धा मला सोडून रिकाम्या हाताने परत गेले. कुठे गेले? जिथून आले तिथे. म्हणजे आपल्या सगळ्यांना जिथून आलो तिथे परत जायचंय. तर तसंच हे राजे सुद्धा तिथे परत गेले. आणि कसे गेले? तर रिकाम्या हाताने गेले. त्या मला हे मूर्ख राजे युद्धात जिंकून घेऊ इच्छितात. तर अशा ह्या राजांना असं वाटतं की आम्ही पृथ्वीला जिंकून घेऊ, हा देश जिंकला, आता दुसराच देश जिंकू. आपण पाहतो आहोत रशिया आणि युक्रेन याचं युद्ध चालू आहे. पुतीन जोरजोराने दंड थोपटून म्हणतो आहे की मी आता काय करेन? युक्रेनला जिंकून घेईन. पृथ्वी हसते, हसून काय म्हणते की अरे, जिथे मनू आणि त्याचे पुत्र सुद्धा मला सोडून रिकाम्या हाताने परत गेले, तिथे तू काय मला जिंकून घेणार आहेस? तर ही आयुष्याची क्षणभंगुरता पुढे सांगते आहे की पृथू राजा, ज्याच्यावरून पृथ्वी हे नाव पडलं, तो पृथू राजा, पुरुरवा, गाधी, नहुष, भरत, सहस्त्रबाहू असलेला अर्जुन, मांधाता, सगर, राम, खटवांग, धुंधुमार, रघु, तृणबिंदू, ययाती, शर्याती, शंतनू, गय, भगीरथ, असा भगीरथ ज्याने गंगा पृथ्वीवरती आणली, कुवलयाश्च, कुकत्स्थ, नल, ज्या नल दमयंतीची कथा आपण ऐकतो, तो नल राजा, नृग राजा, हिरण्यकश्यपू राजा, वृत्रासूर, लोकद्रोही असलेला रावण, नमुची, शंबर, भौमासूर, हिरण्याक्ष, तारकासूर, असे अनेक दैत्य आणि शक्तिशाली राजे. ही जी वरची यादी आहे त्याच्यामध्ये दैत्य राजे पण आहेत आणि अनेक शक्तिशाली राजे पण आहेत. हे जन्माला आले आणि शेवटी काय झालं? मरून गेले. म्हणजे आयुष्य हे क्षणभंगूर आहे, हे या ठिकाणी शुकमुनी परीक्षिताला सांगतायत. हे सगळेजण ज्ञानी होते, शूर होते, यांनी आज पृथ्वी जिंकली सुद्धा त्या त्या काळामध्ये, तरी सुद्धा हे सगळे मरण पावले. त्यांच्या काळामध्ये ते अजिंक्य होते, पण शेवटी काय झाले? मरण पावले. पुढे सांगतायत की हे राजा, हे परीक्षित राजा, त्यांनी अगदी अंतःकरणापासून माझ्यावरती ममत्व बाळगलं. माझ्यावर म्हणजे कुणावरती? पृथ्वीवरती. पृथ्वी बोलती आता या ठिकाणी. काय सांगते पृथ्वी? की हे राजा, त्यांनी अंतःकरणापासून माझ्यावरती प्रेम केलं.
त्या पृथ्वीवरती प्रेम केलं, परंतु काळानं त्यांची इच्छा धुळीला मिळवून टाकली आणि त्यांची फक्त कहाणी शिल्लक राहिली. आज आपण काय करतो? राम आणि रावणाची कथा फक्त ऐकतो, नाही का? नल दमयंतीची फक्त कथा ऐकतो, परीक्षिताची कथा ऐकतो, तर फक्त या कथा शिल्लक राहिल्या. ह्या सगळ्या राजांची जी इच्छा होती की आम्ही पृथ्वीला जिंकू आणि आम्ही कायमस्वरूपी राज्य करू, ही इच्छा सगळी धुळीला मिळवली गेली. हे परीक्षिता, सर्व लोकांमध्ये यशाचा विस्तार करून मरून गेलेल्या महान पुरुषांच्या कथा मी तुला सांगितल्या. म्हणजे आतापर्यंत श्रीमद भागवतामध्ये पहिल्या 10 स्कंदात, 11व्या स्कंदात आणि ह्या 12व्या स्कंदाच्या पहिल्या 2 अध्यायामध्ये जे हजारो या राजे मरून गेलेले आहेत, अशा महान पुरुषांच्या कथा इथं सांगितल्या गेलेल्या आहेत. ज्ञान आणि वैराग्याचा उपदेश करण्यासाठी हा वाणीचा विलास आहे. म्हणजे वैराग्य आपल्यामध्ये उतरवावं. आपलं आयुष्य हे मर्त्य आहे. आज नाही तर उद्या आपल्याला हा देह सोडून जायचं आहे. बस स्टँड वरती जसे प्रवासी गोळा होतात आणि आपली गाडी लागली की मोठ्या उत्साहानं गाडीत जाऊन बसतात आणि पुढे निघतात, आयुष्य सुद्धा तितकं सोपं आहे. तर ही जी वैराग्य भावना आहे, त्या वैराग्य भावनेचा उपदेश करण्यासाठीच हा सगळा वाणीचा विलास आहे. श्रीमद भागवतामध्ये ह्या पहिल्या 2 अध्यायात हा जो काही विलास केलाय वाणीचा, तो केवळ हा वैराग्याचा उपदेश करण्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये पारमार्थिक सत्य काहीही नाहीये. या पहिल्या 2 अध्यायांमध्ये काय सांगितलंय? तर फक्त वैराग्याचा उपदेश करावा म्हणून वाणीचा विलास केला आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या राजांच्या याद्या सांगितल्या. खरं तर याच्यामध्ये पारमार्थिक असं काही वेगळं सत्य सांगितलेलं नाहीये. या ठिकाणी पुढे सांगतायत 3ऱ्या अध्यायातल्या 15व्या श्लोकात. भागवताचा हा 12वा स्कंद आहे, अध्याय 3रा आहे आणि 15वा श्लोक आहे. त्या 15व्या श्लोकात काय म्हणतायत की भगवान श्रीकृष्णांचे गुणकीर्तन सर्व अमंगलाचा नाश करणारे आहे. जे काही अमंगल आहे त्याचा नाश होईल आणि महात्मे सगळे त्याचं गायन करत असतात. परीक्षिताला अतिशय महत्वाचा संदेश देत आहेत शुकमुनी. श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भक्तीची ज्याला इच्छा असेल त्यानं नेहमी त्यांचंच श्रवण करावं, श्रीकृष्णांचंच नेहमीसाठी श्रवण करावं. पुढे सांगतायत 44व्या श्लोकामध्ये, एखाद्या माणसानं मरतेवेळी किंवा व्याकुळतेने पाय घसरून पडताना, घसरताना आगतिक होऊन जरी भगवंताचं नाव घेतलं, आपण म्हणतो ना पाय घसरून पडताना अरे देवा रे, हरे रामा, हे भगवंता, तर असं आगतिक होऊन जरी तुम्ही भगवंताचं नाव घेतलं तरी सुद्धा त्या माणसाची सगळी कर्मबंधनं तुटतात आणि त्याला उत्तम गती प्राप्त होते. खर तर कलियुगामुळं वस्तू, ठिकाणं आणि अंतःकरण याच्यामध्ये जे निर्माण दोष होतात, वेगवेगळे दोष उत्पन्न होतात, ह्या सगळ्या दोषांचं केवळ भगवंताचं स्मरण जरी केलं तरी ते सगळे दोष नाहीसे होतात. असं म्हटलं जातं की कलियुग खर तर एका दृष्टीनं खूप चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण या ठिकाणी आपल्याला यज्ञयाग करण्याची गरज नाहीये. आपल्या स्वतःमधील सगळे दोष, वस्तूमधले दोष, अंतःकरणातले दोष हे केवळ भगवंताच्या स्मरणानं नाहीसे होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला कुठलेही यज्ञयाग करण्याची गरज नाही, कुठल्याही मोठ्या मोठ्या तपश्चर्या करण्याची गरज नाही. पुढे सांगतायत की हृदयात असलेले भगवान, पहा कलियुगात काय सांगतायत ते भगवान कुठे आहेत, तर ते एकच ठिकाण आहे त्यांचं, तर ते हृदयामध्ये आहेत. तर हे हृदयामध्ये असलेले भगवान श्रवण, संकीर्तन, ध्यान, पूजन किंवा आदरभाव बाळगला तरी मनुष्याच्या हजारो जन्मातील पापे नष्ट करतात. पहा, भगवंताबद्दल फक्त आदरभाव बाळगायला सांगतायत. याच्यापेक्षा कुठलीही मोठी अपेक्षा केलेली नाही आपल्यापासून आणि केवळ त्यांच्याबद्दलचा आपण आदरभाव जरी बाळगला तरी आपली हजारो जन्मातील पाप नष्ट होतील. मग श्रवण केलं, संकीर्तन केलं भगवंतांचं, ध्यान केलं, त्यांची पूजा केली तर अजून दुधात साखरच आहे. जसा सोन्याशी संबंध आल्यावरती अग्नी करतो. अग्नी काय करतो सोन्याशी संबंध आल्यानंतर?
त्या अग्नीला शुद्ध करतो. तसंच भगवान विष्णू साधकांच्या हृदयामध्ये राहून त्यांच्या ज्या अशुभ वासना आहेत त्या कायमच्या नाहीशा करतात. किती सोपी साधना सांगितली, यापेक्षा सोपं काय असू शकतं? ते विद्या, तपश्चर्या, प्राणायाम, प्राण्याविषयी मैत्रीचा भाव, तीर्थस्थान, व्रत, दान, जप इत्यादी साधनानं जे होऊ शकत नाही, ते भगवंतांच्या बद्दल केवळ आदरभाव बाळगल्यानं होणार आहे. पहा, हे जे काही युग आहे, कलियुग, त्या कलियुगात आपल्याला विद्या प्राप्त करणं, तपश्चर्या करणं, प्राणायाम करणं, प्राण्याविषयी मैत्रीचा भाव ठेवणं, तीर्थयात्रा करणं, व्रत करणं, दान धर्म करणं, जप करणं, ह्या सगळ्यातून जे प्राप्त होऊ शकणार नाही, ते भगवंतांच्या संकीर्तनानं, त्यांच्याबद्दल आदरभाव बाळगल्यानं ते आपल्याला मिळणार आहे. पुढे सांगतायत की मृत्यूकाळ जवळ आल्यानंतर, पहा 3ऱ्या अध्यायामधला हा 49वा श्लोक आहे, की ते सांगतायत परीक्षिताला, शुकमुनी, की हे परीक्षिता, आता तुझ्या मृत्यूची वेळ जवळ आलेली आहे. ते परीक्षिताला जरी सांगत असले तरी आपल्या प्रत्येकाला ते लागू पडत आहे. आपल्या सुद्धा मृत्यूची वेळ कधी सांगून येणार नाहीये. नेहमी आपल्याला कंडक्टर सारखं बॅग भरून तयारच असलं पाहिजे. आणि ती तयारी काय असली पाहिजे? तर ती तयारी इथं सांगतायत आपल्याला शुकमुनी, की अरे परीक्षिता, तुझ्या मृत्यूची वेळ आता जवळ आलेली आहे. म्हणून एकाग्र चित्ताने सर्व भावे भगवान श्रीकृष्णांची आपल्या हृदय सिंहासनावर स्थापना कर. काय सांगितलंय? एकाग्र चित्ताने सर्व भावे भगवान श्रीकृष्णांची आपल्या हृदय सिंहासनावर स्थापना कर. आपल्यासाठी हा संदेश आहे की आपल्या हृदय सिंहासनावर कुणाची स्थापना करायची आहे? भगवान श्रीकृष्णांची. पुढे असं केल्यानं तुला परमगती प्राप्त होईल. मृत्यूकाळ जवळ आलेल्यांनी भगवंतांचंच ध्यान करावं. पुढे सांगतायत, परीक्षिता, असे केल्याने सगळ्यांचे परम आश्रय आणि सर्वात्मा असलेले भगवान त्याला आपल्या स्वरूपात लीन करून घेतात. जो कोणी आपल्या हृदय सिंहासनावर भगवंतांची स्थापना करतो, श्रीकृष्णांची स्थापना करतो, त्याला भगवंत काय करतात? स्वतःच्या स्वरूपामध्ये लीन करून घेतात, स्वतः सोबत एकरूप करून घेतात. दोषांचा खजिना असलेलं हे कलियुग आहे. हे कलियुग कसं आहे? तर इथे दोषांचा खजिना आहे, पण याच्या ठिकाणी एक खूप मोठा गुण आहे. कुठला गुण आहे तो? तर कलियुगामध्ये श्रीकृष्णांचं फक्त संकीर्तन जरी केलं, त्यांचं भजन जरी गायलं, तरी सगळ्या आसक्ती सुटून परमात्म्याची प्राप्ती होते, भगवंताची प्राप्ती होते. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपण त्या अनंतासोबत एकरूप होतो. संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला छतावर गेले, डोळे उघडून पाहिलं आणि आकाशाकडे पाहिल्यानंतर ते जे अनंत आकाश आणि अवकाश दिसतंय आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जो परमात्मा भरून राहिलेला आहे, त्या परमात्म्याची प्राप्ती होते. कशाने? तर सोपा उपाय सांगितलाय की त्या भगवंताचं फक्त संकीर्तन करा किंवा भजन करा. सत्ययुगामध्ये भगवंताच्या ध्यानानं, पहा भगवंत प्राप्तीचे मार्ग सांगतायत की जेव्हा सत्ययुग होतं, म्हणजे अगदी पहिलं, तेव्हा भगवंत मिळवण्यासाठी तुम्हाला भगवंताचं ध्यान करावं लागायचं. त्यानंतर आलं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये भगवंताची प्राप्ती करण्यासाठी यज्ञ करावे लागायचे. त्यानंतर त्रेतायुगही गेला आणि द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये यज्ञांची जागा पूजेने घेतली. तुम्हाला पूजा आणि सेवा करावी लागायची भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. आणि द्वापार युगही गेलं आणि कलियुग आलं. कलियुगामध्ये फक्त भगवंताचं नाव घेतल्यानंच भगवंताची प्राप्ती होते. म्हणजे साधना अधिकाधिक सोपी होत गेलेली आहे आणि कलियुगामध्ये आपण अतिशय सोप्या अशा साधनेला प्राप्त झालेलो आहोत. पुढे बघूया 4थ्या अध्यायामध्ये काय सांगतायत की 4 प्रकारचे प्रलय असतात. आता इथे प्रलय सांगण्यामागे शुकमुनींचा एक विशिष्ट हेतू आहे. तो हेतू आपण पुढे गेल्यानंतर लक्षात घेऊया. तर परीक्षिताला सांगतायत की बाबा रे, 4 प्रकारचे प्रलय असतात. आपल्याला प्रलय एकाच प्रकारचा माहिती आहे,
सृष्टीचा प्रलय होतो आणि सृष्टी भगवंतामध्ये लीन होते, एवढंच आपल्याला माहिती आहे. पण हे लीन होण्याचे सुद्धा 4 प्रकार आहेत, ते आपण समजावून घेऊया. तर पहिला प्रलय आहे त्याला नैमित्तिक प्रलय असं म्हटलं जातं. हा नैमित्तिक प्रलय काय आहे, तर हा प्रत्येक कल्पाच्या शेवटी होतो. मग कल्प म्हणजे काय, तर एक कल्प म्हणजे 1000 चतुर्युग. आता आपण पाहिलं 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. कलियुग संपल्यानंतर काय होतं, पुन्हा एकदा सत्ययुग येतं, मग पुन्हा त्रेतायुग येतं, पुन्हा द्वापार युग येतं, पुन्हा कलियुग येतं. अशा रीतीनं 4 युग मिळून एक चतुर्युग होतं. तर अशी 1000 सायकल्स पूर्ण झाली म्हणजे एक कल्प पूर्ण होता. म्हणजे 1000 वेळा चतुर्युग येऊन गेली की एक कल्प पूर्ण होतं आणि त्यावेळेला जो प्रलय होतो त्याला नैमित्तिक प्रलय असं म्हटलेलं आहे. आणि हे एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे. या 1000 चतुर्युगामध्ये 14 वेळा मनू येऊन जातात किंवा 14 मनू होऊन जातात. आणि सध्या जे सुरू आहे ते 7व्या मनूचं 7वं मन्वंतर चालू आहे. म्हणजे एक मनू येऊन दुसरा मनू, एक मनू गेला आणि दुसरा मनू आला की त्याला मन्वंतर असं म्हणतात. तर सध्या 7वं मन्वंतर सुरू आहे आणि त्याचं वैवस्वत मन्वंतर असं सध्याच्या मन्वंतराचं नाव आहे. तर एक मन्वंतर म्हणजे 71 चतुर्युग. एक फक्त थोडीशी आकडेवारी सांगितलेली आहे आपल्या लक्षात यावी म्हणून. आणि एक चतुर्युग म्हणजे 43 लाख वर्ष. तर अशी 1000 चतुर्युग, एक चतुर्युग म्हणजे किती, जवळपास 43 लाख वर्ष. अशी 1000 चतुर्युग झाली की जो प्रलय होतो त्या प्रलयाला नैमित्तिक प्रलय असं म्हटलेलं आहे. आपण पुढे जाऊया. आता प्राकृत प्रलय बघू आपण. प्राकृत प्रलय म्हणजे काय, तर पुरुष आणि प्रकृती यांचा मूळ स्वरूपामध्ये जो विलय होतो त्याला प्राकृत प्रलय असं म्हटलेलं आहे. तर इथे ब्रह्मदेवाची 100 वर्ष झाल्यानंतर हा प्राकृत प्रलय होतो. याच्या अगोदर आपण कुठला पाहिला, नैमित्तिक प्रलय. तो कधी होतो, ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण झाला म्हणजे नैमित्तिक प्रलय होतो. असं ब्रह्मदेवाचं 100 वर्षाचं आयुष्य जेव्हा संपेल, प्रत्येक वेळा ब्रह्मदेवाचा दिवस उगवेल आणि मावळेल, अनेक वेळा नैमित्तिक प्रलय होतील, तेव्हा प्राकृत प्रलय होतो. त्यावेळेला प्रकृतीमध्ये वाणी, मन, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, महत्त्व, प्राण, बुद्धी, इंद्रिय, इंद्रियांच्या देवता हे सगळे विलीन होऊन जातात. हे काहीही राहत नाही. पहा, ह्या वर्णनामागचं एक उद्देश लक्षात घ्या की काळ किती प्रचंड मोठा आहे. आपल्याला असं वाटतं 15 वर्षापूर्वी असं घडलं, 75 वर्षापूर्वी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, 100 वर्षापूर्वी अमुक गोष्ट होऊन घेतली. आपल्याला हे 25, 50, 100 वर्ष म्हणजे खूप वाटतात. परंतु ऋषींनी आपल्याला काळ किती प्रचंड आहे हे समजावून सांगण्यासाठी इथे 4 प्रकारच्या प्रलयांचं वर्णन करतायत. याच्यातून लक्षात आपल्याला हे घ्यायचं आहे की हे जे काही 50-100 वर्षांचं आयुष्य आपण जगतो आहोत ते काळाच्या पटलावर किती थोडं आहे. म्हणजे आकाशात वीज चमकून जावी तो सुद्धा प्रचंड मोठा काळ ठरेल, इतकं हे क्षणभंगुर आहे. म्हणजे आपल्या आयुष्याचं क्षणभंगुरत्व आपल्या मनावरती उतरवावं यासाठी हे प्रलयाचे 4 प्रकार इथे सांगतायत. तर ब्रह्मदेवाची 100 वर्ष, ह्या ब्रह्मदेवाची 100 वर्ष झाल्यानंतर स्वप्न, जागृती, सुषुप्ती या तीनही अवस्था लीन होऊन जातात. आकाश, जल, पृथ्वी, वायू, अग्नी आणि सूर्य सुद्धा त्यावेळेला नसतो. सगळं काही निद्रिस्तासारखं किंवा शून्यासारखं असतं. त्या अवस्थेचा तर्क करणं हे सुद्धा आपल्याला शक्य नाहीये. तर हा झाला प्राकृत प्रलय. त्यानंतर सांगतायत की व्यवहारामध्ये माणूस एकाच सोन्याचं कंकण, कुंडल इत्यादी अनेक रूपामध्ये रूपांतर करतो. सोनं एकच असतं पण त्याचे आपण काय करतो, वेगवेगळे दागिने बनवतो. आपल्या घरातल्या बांगड्या असतील तर आपण सोलाराकडे जातो आणि बांगड्या मोडून त्याचं लॉकेट तयार करतो, म्हणजे फक्त त्याचं रूपांतर केलंय. त्याचप्रमाणे विद्वान लोक लौकिक आणि वैदिक वाणीने
इंद्रियांच्या अतीत असलेल्या आत्मस्वरूप भगवंताचं सुद्धा अनेक रूपामध्ये वर्णन करतात. जसं सोन्याची वेगळे वेगळे दागिने आपण पाहतो, तसं भगवंताचं सुद्धा अनेक रूपामध्ये विद्वान वर्णन करतात. जसा ढग सूर्यापासून उत्पन्न होतो आणि सूर्यामुळे प्रकाशित होतो. आपली ही जी काही सृष्टी आपल्या डोळ्याला दिसते आहे, पृथ्वी, त्यानंतर आपले 9 ग्रह आणि त्यातल्या सगळ्या वस्तू ह्या कोणापासून निर्माण झाल्या? सूर्यापासून निर्माण झाल्या. याचाच अर्थ आपल्याला दिसणारे ढग याची निर्मिती सुद्धा कुठून झालेली आहे? सूर्यापासून झाली. हा ढग कशामुळे प्रकाशित होतो? तर सूर्यामुळेच होतो. आता हा सूर्याचाच अंश असलेला ढग, पण याची शक्ती किती आहे पहा, की हा सूर्याला झाकतो. ज्या सूर्यानं ढगाला निर्माण केलं, तोच ढग काय करतो? सूर्याला आपल्या डोळ्यापासून झाकून धरतो आणि सूर्याच्या दर्शनामध्ये अडथळा निर्माण करतो. एक उदाहरण सांगतायत ऋषी आपल्याला. त्याचप्रमाणे हा जो अहंकार आहे, आपल्यामध्ये असलेला जो अहंकार आहे, हा सुद्धा ब्रह्मापासूनच निर्माण झालाय. पण सूर्यापासून निर्माण झालेला ढग सूर्यालाच जसा झाकून टाकतो, तसाच हा आपल्यामध्ये असलेला ब्रह्मापासून निर्माण झालेला जो अहंकार आहे, तो ब्रह्मामुळेच प्रकाशित होतो आणि ब्रह्माचाच अंश असलेल्या जीवाला काय करतो? ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होण्यामध्ये बाधक ठरतो. आपलं जे मूळ ब्रह्मस्वरूप आहे, त्याचा साक्षात्कार होण्यामध्ये काय बाधक आहे? तर आपला अहंकार बाधक आहे. आणि मुळामध्ये तो कुठून निर्माण झालाय? तो सुद्धा ब्रह्मापासूनच निर्माण झालाय. सूर्यापासून निर्माण होणारे ढग जेव्हा विखुरले जातात, तेव्हा काय होतं? स्वच्छ सूर्यदर्शन आपल्याला होऊ लागतं. तेव्हा आपला डोळा आपलंच स्वरूप असलेल्या सूर्याचं दर्शन घ्यायला समर्थ होतो. तसंच जेव्हा ज्ञानामुळे आपल्या आत्म्याची उपाधी असलेला हा जो अहंकार आहे, खरं तर ह्या अहंकाराला मूळ रूप नाहीये. आपल्या आत्म्याचंच ते काय आहे? उपांग आहे. पण ज्ञानाच्या साहाय्यानं ज्या वेळेला हा अहंकार नाहीसा होतो, तेव्हा जीवाला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो. हा अहंकार जेव्हा नाहीसा होईल, त्यावेळेला आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होणार आहे. हे इथं सोप्या शब्दात आपल्याला सांगतायत. हे परीक्षिता, शुकमुनी म्हणतायत परीक्षिताला, हे परीक्षिता, जीव जेव्हा ह्या विवेकाच्या शस्त्राने मायामय अहंकाराचं बंधन तोडून टाकेल आणि आपल्या एकरस असलेल्या आत्मस्वरूपाच्या साक्षात्कारामध्ये स्थिर होईल, त्याला आत्यंतिक प्रलय म्हणतात. कशाला म्हटलं आत्यंतिक प्रलय? तर ज्या वेळेला जीव विवेकाच्या शस्त्रानं अहंकाराचं बंधन तोडील आणि आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होईल, तो जो प्रलय आहे त्याला आत्यंतिक प्रलय म्हटलेला आहे. तर हा जो तिसरा प्रलय आहे, हा आपल्या जवळचा आहे. पहिले जे 2 प्रलय आपण पाहिले, ते कदाचित आपल्या आयुष्यामध्ये होणार नाहीत, आपल्याला बघायला मिळणार नाहीत. पण हा जो तिसरा प्रलय आहे, तो मात्र आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळू शकतो. कसा बघायला मिळू शकतो? तर अहंकाराचं बंधन तोडल्यानंतर आपल्याला भगवंताचा जो साक्षात्कार होणार आहे, तो सुद्धा एक प्रकारचा काय आहे? प्रलय आहे. प्रलयामध्ये सगळं काही नाहीसं होऊन जातं. या आत्यंतिक प्रलयामध्ये सगळं नाहीसं होणार आहे. काय नाहीसं होणार आहे? ह्या अहंकारामुळे, ह्या मायेमुळे जे आपण आपल्या आजूबाजूला विश्व निर्माण केलंय, हे माझं घर आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे, ही माझं वाहन आहे, ही माझी बायको, मुलं, आई वडील, माझा देश, माझा धर्म, हे जे काही आपल्या आजूबाजूला उभं राहिलेलं आहे, हे सगळं त्या प्रलयामध्ये नाहीसं होऊन जाणार आहे. आणि त्यालाच त्यांनी आत्यंतिक प्रलय असं म्हटलेलं आहे. पुढे सांगतायत नित्य प्रलय. आत्यंतिक प्रलयाच्या नंतर नित्य प्रलय सांगतायत. काय हा नित्य प्रलय? तत्वज्ञानी लोक असं सांगतात की ब्रह्म आणि इतर सर्व चराचराची उत्पत्ती आणि त्यांचे प्रलय हे नेहमी सुरू असतात. जसा नदी प्रवाह आहे, ह्या नदी प्रवाहाप्रमाणे कालरूप एक प्रवाह आहे काळाचा, आणि ह्या काळाच्या प्रवाहामध्ये क्षणाक्षणाला बदल होत असतो. आपला जो देह आहे, एका क्षणापूर्वी जो देह होता तो आता नाही राहिलेला, त्याच्यात बदल झालेला आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाला आपण मरतो आहोत.
आणि प्रत्येक क्षणाला आपण नव्याने जन्माला येत आहोत. तर हा जो प्रत्येक क्षणाला होणारा जो प्रलय आहे, ही जी उत्पत्ती आणि प्रलय होतो आहे, हा कसा आहे, याचा आणखीन एक ते रूपांतर सांगताय की आकाशातले तारे नेहमी फिरत असतात. आपण सूर्याकडे पाहिलं तरी सकाळी सूर्य उगवतो आणि संध्याकाळी मावळतो. तो प्रत्येक क्षणाला थोडा पुढे सरकत असतो. एका क्षणापूर्वी जो सूर्य होता तो आता नाहीये. आत्ताच्या क्षणामध्ये तो वेगळा आहे, वेगळ्या ठिकाणी आहे. रात्री आपण तारे पाहतो. आकाशात आपल्याला तारे एकाच जागी दिसतात. पण सकाळी पाहिल्यानंतर लक्षात येतं, अरे सगळ्यांनी आपली जागा बदलली आहे. तसंच आकाशातले तारे जसे नेहमी फिरत असतात, पण त्यांचं फिरणं आपल्याला स्पष्टपणे दिसतं का, जाणवतं का? नाही जाणवत. एकदा पाहिल्यानंतर स्थिर आहे वाटतं. पण सकाळी उठल्यानंतर लक्षात येतं, अरे यांनी बरचसं मार्गक्रमण केलंय. त्यांचं फिरणं आपल्याला त्या वेळेला स्पष्टपणे दिसत नव्हतं. तसंच भगवंताचं स्वरूप असलेल्या ह्या अनादी आणि अनंत काळामुळं पदार्थांच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या अवस्था जाणवत नाहीत. त्या ज्या पदार्थाच्या अवस्था आहेत त्या क्षणाक्षणाला बदलतायत, पण ते आपल्याला जाणवत नाही. आपण बाजारात जातो आणि नवीन गाडी घेऊन येतो. आपण म्हणतो माझी नवी कार. दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण मुलाला म्हणतो, जा रे ही चावी घेऊन जा आणि ती कार बाहेर काढ. तर त्यावेळेला तुमच्याकडे 2 कार असतात. मुलगा म्हणतो, पप्पा कुठली कार? अरे ती नाही का आपली नवी कार, ती बाहेर काढ. म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही त्या कारला काय म्हणता? नवी कार बाहेर काढ. खरं तर ती नवी राहिली आहे का? नाही, ती 1 दिवसानं जुनी झाली आहे. परंतु आपल्याला पदार्थाची क्षणाक्षणाला बदलणारी अवस्था जाणवली नाही. आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याला नवी कारच म्हटलं. 2 वर्षानंतर सुद्धा दोनही कार तुमच्या गॅरेजमध्ये असतील तर तुम्ही काय म्हणाल मुलाला? अरे ती नवी कार बाहेर काढ. म्हणजे पदार्थाच्या क्षणाक्षणाला बदलणाऱ्या अवस्था आपल्याला जाणवत नाहीत. परंतु पुढे सांगतायत शुकदेव ह्याच उपदेशामध्ये आणखीन पुढे जात आहेत. परीक्षिताला सांगतायत की हे राजन, आता तू मरेन हा अज्ञानासारखा विचार सोडून दे. म्हणजे क्षणाक्षणाला मरते आहे, पृथ्वी मरते आहे, वस्तू मरता आहेत, पण मी मरेन हा विचार अज्ञानासारखा आहे. क्षणाक्षणाला जो प्रलय होतो आहे तो कशाचा होतो आहे? प्रत्येक वस्तूचा होत आहे, प्रत्येक कणाचा होत आहे. परंतु मी मरेन हा अज्ञानासारखा विचार तू सोडून दे. शरीरासारखा तू कधी जन्मलेला नाहीयेस. तुझ्या मधला हा जो मी आहे, ही जी मीची ओळख आपण करून घेतलेली आहे, तो मरणारा नाहीये आणि तो जन्मलेलाही नाहीये. तुझा जन्म न झाल्यामुळं शरीरासारखा आज तू नष्ट होणार नाहीस. आज तुझं शरीर कदाचित नष्ट होईल. आज 7वा दिवस असेल आणि 7 दिवसानंतर त्याला शाप मिळालेला आहे की 7 दिवसानंतर तुला तक्षक दंश करेल. पण शुकदेव सांगतायत की परीक्षिता, तू नष्ट होणार नाहीयेस. ज्याप्रमाणे बीजापासून अंकुर आणि अंकुरापासून पुन्हा बीज निर्माण होतात, त्याप्रमाणे तू पुत्रांच्या रूपानं पुन्हा उत्पन्न होणार नाहीयेस. शरीर पुन्हा पुन्हा निर्माण होईल, परंतु तू मात्र पुन्हा उत्पन्न नाही होणार. कारण लाकडापासून अग्नी जसा वेगळा असतो त्याचप्रमाणे तू सुद्धा शरीर इत्यादी पासून वेगळा आहेस. तर लाकूड आणि अग्नी, आपल्याला असं लाकूड जळताना दिसतं की लाकूड आणि अग्नी एकच झालाय म्हणून, परंतु वास्तविक लाकूड आणि अग्नी वेगळा आहे. तर त्याप्रमाणे तू सुद्धा या शरीरापासून वेगळा आहेस. जसं स्वप्नात आपल्याला स्वतःच मस्तक छाटलेलं दिसतं. एखाद्या वेळेस स्वप्न पडतं, आपल्या शरीराचा एखादा अवयव तुटल्यासारखा वाटतो. तर इथं ते उदाहरण देत आहेत की मस्तक छाटलेल्याचं, की स्वतःच मस्तक स्वतःला दिसतं आणि ते छाटलेलंही दिसतं, पण ते खोटं असतं. त्याप्रमाणे जागृतीमध्ये सुद्धा आपल्याला मरण इत्यादीच्या अवस्था दिसतात, तर त्या आत्म्याच्या नाहीयेत. त्या पाहणारा जो आहे तो आत्मा मात्र जन्म आणि मृत्यूच्या विरहित आहे. आणि इथे एक अजून उदाहरण देत आहेत की घड्याचं. घडा म्हणजे माठ किंवा मटका. तर हा घडा किंवा मटका फुटल्यानंतर त्या घड्यामध्ये, त्या माठामध्ये जे आकाश आहे ते कुठे जातो? ते नष्ट झालं का? ते मरून गेलं का? नाही.
त्या माठामधलं आकाश हे जे बाहेरचं महाआकाश आहे त्या महाआकाशामध्ये एकरूप झालं. त्या घड्याच्या आतला जो आकाश आहे, त्या माठामधलं जे आकाश आहे त्याला मृत्यू आहे का? त्याला मृत्यू नाहीये. ते आकाश महाआकाशासोबत एकरूप होणार आहे. त्याचप्रमाणे देह पडल्यानंतर सुद्धा हा जो मूळचा ब्रह्मरूप असलेला जो जीव आहे तो सुद्धा पुन्हा काय होतो? ब्रह्म होतो. पुढे सांगतायत मन आत्म्यासाठी शरीर, विषय आणि कर्मांची निर्मिती करतात. त्या शरीराची, विषयांची आणि कर्मांची निर्मिती कशामधून झालेली आहे? तर मनामधून झालेली आहे. आणि त्या मनाची निर्मिती करणारी अविद्या जीवाला संसारामध्ये अडकवते. मनाची निर्मिती कशामुळे होते? तर अविद्येमुळे होते. जसं तेल, समई, वात आणि अग्नी ह्या चारींचा संयोग असतो. समईमध्ये तेल टाकलेलं असतं, वात लावलेली असते आणि अग्नी पेटवलेला असतो. या चारहींचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेला त्या दिव्यामध्ये काय आहे? दीपक पण आहे. त्यावेळेला त्याला आपण दीपक म्हणतो. तसंच जोपर्यंत आत्म्याचा कर्मासोबत, मनासोबत, शरीरासोबत आणि त्या शरीरात असलेल्या चैतन्याच्या सोबत संबंध असतो तोपर्यंत त्याला जीव पण असतं. जसं दिव्याला दीपक पण आहे तसंच आपल्याला जीव पण कधीपर्यंत आहे? की जोपर्यंत आपण ह्या कर्मासोबत, मनासोबत, शरीरासोबत बांधलेलो आहोत तोपर्यंतच आहे. रजोगुण, सत्वगुण, तमोगुण यांच्या वृत्तीमुळे त्याला उत्पन्न, स्थिती आणि नष्ट व्हावं लागतं. ही जी निर्मिती, स्थिती आणि लय ह्याच्या 3 अवस्था आहेत. ह्या कशामुळे आहेत? तर रज, सत्व आणि तम ह्या 3 मुळे आहेत. परंतु देहातील स्वयंप्रकाशी आत्म्याचा नाश होत नाही, कारण तो कार्य आणि कारणाच्या पलीकडे आहे. म्हणजे हे जे काही तत्वज्ञान आपण शिकलो 11व्या स्कंदामध्ये त्याचं थोडक्यामध्ये पुनरावृत्ती करतायत परीक्षित राजा, परीक्षिताला शुकमुनी. ते सांगतायत की तो आत्मा आकाशाप्रमाणे सगळ्यांचा आधार आहे. तो नित्य आहे, निश्चल आहे, अनंत आहे. म्हणून त्याच्यासारखा तोच आहे. त्याच्यासारखा दुसरा नव्हेच. हे राजा, तू परमात्म्याच्या चिंतनाने भरलेल्या आपल्या विवेकी बुद्धीने, पहा काय सांगताय की बुद्धी विवेकी कधी होईल? जेव्हा ती परमात्म्याचं चिंतन करेल. त्या अशा बुद्धीला विवेकी बुद्धी म्हटलंय. तर अशा विवेकी बुद्धीने आपल्याच अंतःकरणात असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घे. दूर कुठे शोधायला जायचं नाहीये. तो आहे आपल्याच अंतःकरणात. फक्त आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे आपल्या अहंकारामुळे. त्यामुळे आपल्याच अंतःकरणात असलेल्या परमात्म्याचा तू साक्षात्कार करून घे. तू स्वतः मृत्यूंचाही मृत्यू असणारा ईश्वर आहेस. तुला येऊन दुसरा कुठला मृत्यू येणार आहे? तूच मुळात मृत्यूंचाही मृत्यू आहेस. तूच ईश्वर आहेस. म्हणून ब्राह्मणांच्या शापानं प्रेरित झालेला तक्षक तुला भस्म करू शकणार नाही. तो जो तक्षक नावांचा सापांचाही राजा आहे, तो तक्षक कुणापासून त्यानं प्रेरणा घेतलीये? तर ब्राह्मणानं जो तुला शाप दिलाय तर त्या शापानं तो त्यानं प्रेरणा घेतलीये, पण तो तुला भस्म नाही करू शकणार. इतकंच नव्हे तर मृत्यूचं कुठलंही कारण तुझ्याजवळ फिरकू सुद्धा शकणार नाहीस. मीच परमधाम ब्रह्म आहे, परमपद ब्रह्म मीच आहे, याचं अनुसंधान तू ठेव. म्हणजे जे अहम ब्रह्मास्मी आपण म्हणतो तर ते तू तुझ्या मनामध्ये ठेव की मीच ते परमधाम ब्रह्म आहे, ते परमपद ब्रह्म पण मीच आहे. असं तू मनामध्ये ही भावना तू तुझ्या मनामध्ये जागी ठेव, याचं अनुसंधान तू ठेव. म्हणजे काय होईल? तू स्वतःला त्या निरुपाधिक स्वरूपामध्ये स्थिर करशील. ज्या स्वरूपाला कुठलंही रूप नाहीये, निरूप आहे ते. अशा त्या निरूपामध्ये तू स्वतःला काय करशील? स्थिर करशील. कशाने? तर हे जे वर सांगितलंय त्या उपायानं. काय उपाय आहे? आपण पुन्हा एकदा थोडक्यात बघूया की परमात्म्याच्या चिंतनानं भरलेल्या विवेकी बुद्धीनं आपल्या अंतःकरणात असलेल्या परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा. हे केल्यानं काय होणार आहे? तर परमपद ब्रह्म मीच आहे ह्या स्थितीमध्ये तू स्थिर होशील.
पुढे सांगतायत 12व्या आणि 13व्या श्लोकात, की मग अशा वेळेला आपल्या विषारी जिभांनी ओठांच्या कडा चाटत जरी तो तक्षक आला आणि तुझ्या पायाला जरी तो चावला तरी तो तुला दिसणार नाही, कारण तू ब्रह्मस्वरूप झालेला असेल. इतकंच नव्हे तर तुला आपलं शरीर आणि हे सगळं विश्व स्वतःहून वेगळं भासणार नाही, कारण तुला त्यावेळी स्वतःसह सगळं ब्रह्म अनुभवाला येईल. हे आत्मस्वरूप परीक्षिता. काय म्हणतायत हे परीक्षिता, आता तू आत्मस्वरूप झालेला आहेस. आता तुझं आत्मस्वरूप होणं बाकी राहिलेलं नाहीये. तू तयार झालेला आहेस. त्या अंतिम क्षणासाठी तू आता तयार झालेला आहेस, याच्यात तू कुठलीही शंका बाळगू नकोस. हे आत्मस्वरूप परीक्षिता. विश्वात्मा भगवंताच्या लीलेसंबंधी तू जे विचारलं होतंस ना, त्याचं मी तुला उत्तर दिलं. काय म्हणतायत की तू जो प्रश्न तू मला पहिल्या दिवशी विचारला होता त्याचं उत्तर मी तुला दिलेलं आहे. तुला आता आणखीन काय ऐकायचंय सांग. तुझी अंतिम घडी जवळ आलेली आहे. तुझी जर अजून काही ऐकायची इच्छा असेल तर सांग, मी तुला सांगेन. तर इथे तुम्हाला वेगळं चित्र दिसेल की हा जो इतका वेळ आपण संवाद ऐकला तो शुक आणि परीक्षित राजाचा ऐकला. शुक मुनी परीक्षिताला इतका वेळपर्यंत काय करत होते? उपदेश करत होते. आणि हा उपदेश कोण ऐकत होतं? तर सुत नावाचे मुनी तिथे बसून ऐकत होते. ते सुत मुनी नंतर एकदा जंगलामध्ये फिरत असताना शौनक ऋषींच्या आश्रमात आले. आणि इथे ते शौनक ऋषींच्या आश्रमामध्ये इथे तुम्हाला वेगळं चित्र दिसेल की शौनक आणि सुत यांचा संवाद तुम्हाला इथे दिसेल. तर ते सूत त्या शौनकाला आता सांगतायत. म्हणजे परीक्षिताचा आणि शुकाचा संवाद संपला आणि तो संवाद संपल्यानंतर सूत मुनी सांगतायत शौनकाला की व्यासनंदन श्री शुक मुनींनी जे काही सांगितलं ते ऐकून चराचरामध्ये स्वतःला पाहणारा जो समदर्शी परीक्षित आहे. कसं वर्णन करतायत परीक्षिताचं? की असा परीक्षित की जो आता चराचरामध्ये स्वतःला पाहण्यासाठी काय झाला? लायक झाला. तो पाहू शकत होता. असा तो समदर्शी परीक्षित मस्तक लववून त्याने काय केलं? त्यानं शुक मुनींच्या चरणांना नमस्कार केला आणि हात जोडून तो म्हणाला, काय म्हणाला? राजा परीक्षित म्हणाला, हे भगवान, करुणेचं मूर्तिमंत स्वरूप असलेल्या अशा आपण शुक मुनींना म्हणतायत काय? की तुम्ही करुणेचं मूर्तिमंत स्वरूप आहात. माझ्या आयुष्यातले हे जे शेवटचे 7 दिवस आहेत, त्या शेवटच्या 7 दिवसामध्ये आपण मला भागवत ग्रंथाचं निरूपण केलं. आपण करुणेचं मूर्तिमंत स्वरूप आहात. आपण माझ्यावरती कृपा केली आणि मला अनादी अनंत अशा श्रीहरींचं स्वरूप, त्यांच्या लीला आपण मला साक्षात सांगितल्या. आपल्या कृपेने मी कृतकृत्य झालो. अनेक दुःखांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यावर भगवन्मय अशा महात्म्यांची कृपा होणं ही काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. आपल्यासारखे जे महात्मे आहेत की जे भगवंतासोबत एकरूप झालेत, भगवन्मय झालेत, असे जे महान आत्मे आहेत, असे आमच्यासारखे दुःखांनी पोळलेल्या अज्ञानी प्राण्यावर कृपा करतात, ही काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. ज्या पुराणामध्ये भगवान श्रीहरींचं वर्णन केलंय ते हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकलं. आपण मुळात मुद्दामच श्रीमद भागवत पुराणामध्ये जे संस्कृत श्लोक आहेत त्या संस्कृत श्लोकांचं जे मराठी भाषांतर आहे ते शब्दशः इथे घेतलंय. शब्दशः इथे याच्यासाठी घेतलंय की खरोखर तो संवाद कुठल्या शब्दामध्ये झाला तो आपल्याला समजावा. तर ते जे हे महापुराण आपल्याकडून आम्ही ऐकलं, परीक्षित म्हणतोय, ते गुरुवर्य आपण मला परम शांती स्वरूप ब्रह्मामध्ये स्थिर करून मला तुम्ही अभय दिलं. मला आता तक्षक किंवा इतर कुणाही पासून मृत्यूचं भय वाटत नाही. माझ्या मनातलं मृत्यूचं भय काय झालं? निघून गेलं. हे ब्रह्मन, आता आपण मला अनुमती द्या, म्हणजे तुम्ही आता परवानगी द्या. थोडक्यात काय तर तो सांगतोय की मी आता तुम्हाला परवानगी देतो. तुम्हाला जे काही मी विचारलं होतं ते तुम्ही मला सगळं सांगितलं. माझी पूर्ण समाधान माझं झालं आणि आता मी मौन धारण करेन. हे ब्रह्मन, तुम्ही आता आपण जाऊ शकता. आता मी मौन धारण करेन.
कामनांचे संस्कार माझ्यावरचे नाहीसे झालेले आहेत. ते असं जे माझं चित्त आहे त्याला मी परमात्म्यामध्ये विलीन करेन आणि आपल्या प्राणांचा मी स्वतःहून त्याग करेन. आपण उपदेश केलेल्या ज्ञान आणि विज्ञान ह्याच्यामध्ये स्थिर झाल्यामुळं माझं अज्ञान कायमचं नाहीसं झालेलं आहे. भगवद्गीतेमध्ये पण ज्ञान आणि विज्ञान हे दोन्ही शिकतो. परीक्षित सुद्धा इथे ते सांगतायत की आपण जो उपदेश केलेला आहे त्यामुळे ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन्हीमध्ये मी स्थिर झालेलो आहे. माझं अज्ञान कायमचं नाहीसं झालंय. भगवंताच्या परम कल्याण रूप असलेल्या स्वरूपाचा आपण मला साक्षात्कार घडवला. इथे केवळ परीक्षितालाच हा साक्षात्कार घडलाय का? तर नाही. हा ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाला भगवंताचा साक्षात्कार घडलेला आहे. आपण मला हा साक्षात्कार घडवला. सुत मुनी शौनकाला पुढे सांगतायत की असं म्हणून राजाने महर्षी शुकांची पूजा केली. ही कथा कोण सांगतायत? सुत सांगतायत शौनकाला की अशा प्रकारे म्हणून परीक्षितानं काय केली? शुकांची पूजा केली. का केली पूजा? कारण आता कथा संपली आहे. कथा संपल्यानंतर महर्षींची पूजा करायला पाहिजे, त्यांना निरोप द्यायला पाहिजे. तर त्यांची पूजा केली आणि शुक महर्षी परीक्षिताचा निरोप घेतात आणि बरोबरच्या मुनींसह तिथून निघून जातात. राजा परीक्षिताने सुद्धा काय केलं पुढे? की स्वतःच अंतरात्म्याला परमात्म्यात एकरूप केलं. तो त्याच्या ध्यानात मग्न झाला. परमात्म्याच्या ध्यानामध्ये परीक्षित राजा मग्न झाला. त्यावेळेला त्याचा श्वास सुद्धा कमी झाला. आपण पाहतो की ध्यानाला बसल्यानंतर आपला सुद्धा श्वास कमी 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 होत जातो आणि कदाचित एक क्षण असा येतो की आपल्याला वाटतं आपला श्वासच बंद पडलेला आहे. अशा रीतीनं इथे परीक्षित सुद्धा ध्यानामध्ये मग्न झाला. त्याचा श्वास सुद्धा चालण्याचा बंद झाला. जणू काही एखादा वृक्ष असावा असा तो भासत होता. तो गंगा तीरावर पूर्वेकडे ज्याची टोकं आहेत अशा आसनावर, अशा गवताच्या आसनावर उत्तरेकडे तो तोंड करून बसला. त्याची आसक्ती, त्याचे संशय नाहीसे झाले होते आणि आता तो ब्रह्म आणि आत्म्याच्या एकता रूप महायोगामध्ये स्थिर होऊन ब्रह्मस्वरूप झाला. पहा, ध्यानामध्ये आपण ह्या सगळ्याचा अनुभव घेतो आहोत. आपण खूप नशिबान आहोत की आपल्याला गुरु मिळाले. आपल्या गुरूंनी आपल्याला हे सगळं ज्ञान दिलं आणि दिवसातून 15 मिनिटाकरता ह्या स्थितीमध्ये कसा प्रवेश करायचा जाणीवपूर्वक हे सुद्धा शिकवलं. तर त्याच स्थितीमध्ये परीक्षित राजा शिरलेला आहे. आता तो ब्रह्म आणि आत्म्याच्या एकता रूप महायोगामध्ये स्थिर झाला. तो ब्रह्मस्वरूप झालाय. आणि पुढे हे ऋषींनो, शौनक सांगतायत, हे ऋषींनो, क्रुद्ध असलेल्या मुनिकुमार शृंगीने, ज्यानं शाप दिला होता त्या मुनीच्या मुलाचं नाव काय होतं? शृंगी. त्याच्या वडिलाच्या गळ्यामध्ये परीक्षितानं मेलेला साप फेकला होता रागाने. तर त्यामुळे शृंगीला राग आला आणि त्या क्रुद्ध झालेल्या मुनिकुमाराने परीक्षिताला दंश करण्यासाठी तक्षकाला पाठवलं. तर तो तक्षक ब्राह्मणाचं रूप घेऊन राजाच्या जवळ आला. कारण राजाला सर्प चावू नये म्हणून त्याच्या भोवताली सैन्यानं मोठा कडेकोट बंदोबस्त करून ठेवला होता. प्रत्येकानं स्वतःला जे सुचेल ते उपाय केलेले होते. म्हणून त्या तक्षकानं ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि तो राजाजवळ आला. राजाजवळ येऊन त्यानं पुन्हा सर्परूप घेतलं आणि राजाला दंश केला. परंतु परीक्षिताला दंश करण्याच्या अगोदरच परीक्षित राजा ब्रह्मरूप झाला होता. त्या दंशामुळे काय झालं? त्या दंशामुळे त्या तक्षकाच्या विषाच्या आगीनं त्या राजाचं शरीर तात्काळ जळून भस्म झालं. राजा तर अगोदरच ब्रह्मस्वरूप झाला होता. परीक्षिताची परमगती पाहून देवता, असुर, माणसं इत्यादी सगळेजण आश्चर्यचकित झाले. देवतांनी आकाशातून दुंदुभी वाजवल्या. गंधर्व आणि अप्सरा गायन करू लागल्या. उत्तम झालं, उत्तम झालं असं म्हणून देव सुद्धा पुष्पवर्षाव करू लागले. पहा, कुणाचा तरी मृत्यू होतो. मगाशी आपण जी चर्चा केली की एखाद्याचा मृत्यू झाला, तो भगवंताला प्राप्त झाला. अशा वेळेला देव सुद्धा काय करू लागले? पुष्पवर्षाव करू लागले, उत्तम उत्तम म्हणू लागले. पुढे 29व्या श्लोकात सांगतायत 6व्या अध्यायात की ही सगळी त्या भगवान विष्णूंची महामाया आहे. अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे वचनामध्ये आपण बोलून ती सांगू शकत नाही अशी ती माया आहे.
आणि त्या मायेचा खेळ म्हणून आपल्याला आपल्या आजूबाजूला हे सगळं घडताना दिसत आहे. ह्याच्यामुळेच भगवंतांचे स्वरूप असलेले जीव क्रोध इत्यादी गुणवृत्तीच्या द्वारे मोहाने शरीरावर रागद्वेष करतात. त्या मायेमुळे काय करतो आपण? राग म्हणजे प्रेम करणं आणि द्वेष म्हणजे तिरस्कार करणं. तर हा जो प्रेम आणि तिरस्कार आहे वेगवेगळ्या शरीरावरचा, तो आपण कशामुळे करतो? तर ती भगवंताचीच माया आहे. आणि आपण आपल्या प्रयत्नानं ह्या मायेपासून परावृत्त होऊ शकत नाही. पण ज्या वेळेला आत्मज्ञानी लोक आत्मचर्चा करू लागतात, तेव्हा त्या परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ती निर्भय रूपानं प्रकाशित होत नाही. मायेच्या आश्रयाने राहणारे विविध प्रकारचे विवाद, संकल्प विकल्पात्मक मन जिथं नाहीये, ते परमात्म तत्व आहे. म्हणजे ते परमात्म तत्व कुठे सांगतात? की आत्मज्ञानी लोकांच्या चर्चेच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. मायेच्या आश्रयानं चालणारे जे विविध विवाद आहेत, त्या विविधांच्या पलीकडे जायला पाहिजे. संकल्प आणि विकल्प करणारं जे मन आहे, त्या मनाच्या पलीकडे जायला पाहिजे. तिथं ते परमात्म तत्व सामावलेलं आहे. कर्म, कर्म करण्यासाठी लागणारी सामग्री, त्या सामग्रीतून मिळणारं फळ, त्या तिघांनी वेढलेला जो अहंकारात्मक असलेला जीव, हे ज्याच्यामध्ये नाही, तो आत्मस्वरूप परमात्मा कुणाकडूनही बाधित होत नाही. तक्षकाची काय कथा आहे तिथे? आणि तो कुणाचा बाधक सुद्धा होत नाही. म्हणून कुठल्याही मुनीने मनाच्या मायामय वृत्तीचा बाध करून म्हणजे त्याग करून आत्मस्वरूपामध्ये विहार करावा, म्हणजेच ध्यानामध्ये मग्न व्हावं. पुढे 32व्या श्लोकात सांगतायत, मुमुक्षु परमपदा व्यतिरिक्त सर्व वस्तूंचा नेती नेती या श्रुती वचनांनी निषेध करून जी वस्तू प्राप्त करून घेतात. मुमुक्षु म्हणजे काय? की ज्याची परमात्म तत्व जाणून घेण्याची इच्छा आहे, त्याला मुमुक्ष म्हटलं जातं. आणि तो काय करतो? तो सगळ्या वस्तूंचा निषेध करतो. कसा निषेध करतो? नेती नेती. तर हे नेती नेती म्हणजे काय? न इति. हा परमेश्वर आहे का? नाही, हा नाही. तो आहे का? तो पण नाही. ते देऊळ दिसतंय, ते देऊळ परमेश्वर आहे का? नाही. मग त्या देवळातली मूर्ती त्या मूर्तीत आहे का? नाही. कुठेच नाही, तर मग आहे कुठे? तर त्याला तुम्ही सांगू शकत नाही तो कुठे आहे. इथे नाही, तिथे नाही, तिथे नाही, तिथे नाही असंच म्हणावं लागतं. असं म्हणत 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 तुम्ही शेवटी जिथे जाता की हे नाही, ते नाही, ते नाही, तर याच्याही पलीकडे जे आहे ते ब्रह्मतत्व आहे. ज्याचा कधी निषेध होऊ शकत नाही, कधी त्याग होऊ शकत नाही, ती वस्तू म्हणजे भगवंताचं परमपद आहे, असं सगळे महात्मे सांगतात. तर हे कोण सांगतंय? हे शौनकाला सूत सांगत आहेत. आपलं चित्त एकाग्र करणारे पुरुष अंतःकरणाची अशुद्धी नाहीशी करून अनन्य प्रेम भावानं परिपूर्ण अशा हृदयानं त्या परमपदाला आलिंगन देऊन त्यात विलीन होऊन जातात. पहा, हे मृत्यूचं वर्णन आहे. मृत्यूला सामोरं जाणारा परीक्षित, कथा संपलेली आहे आणि परीक्षिताला कथा सांगणारे शुकमुनी पण निघून गेलेले आहेत. आणि शौनक आता इथे आपल्या ह्या कथेचा समारोप करतायत. समारोप करताना सुद्धा ते थोडक्यात आपण इतक्या दिवसामध्ये काय शिकलो त्याचं एक, ज्याला आपण जिस्ट म्हणूया, तर ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. की आपलं चित्त एकाग्र करणारे पुरुष अंतःकरणात असलेली अशुद्धी नाहीशी करून अतिशय प्रेम भावानं परिपूर्ण अशा हृदयानं त्या परमपदाला आलिंगन देतात. काय करायचं आहे? त्या परमपदाला आलिंगन द्यायचंय. कसं द्यायचंय? तर प्रेम भावानं द्यायचंय. आणि ह्या प्रेम भावानं हे आलिंगन देताना आपल्या अंतःकरणातली सगळी अशुद्धी नाहीशी झालेली असली पाहिजे. आपलं चित्त एकाग्र झालेलं असलं पाहिजे. अशा वेळेला आपण ते जे आलिंगन देऊ, त्यावेळेला आपण त्या परमपदामध्ये विलीन होऊन जाऊ. ज्यांच्या अंतःकरणात शरीराबद्दल अहंभाव नाहीये आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या घरासारख्या कुठल्याही वस्तूंची ममता पण नाहीये, त्याच लोकांना भगवान विष्णूच्या ह्या परमपदाची प्राप्ती होते. शेवटी एक वाक्यात सांगताय, काय सांगताय? की ज्याच्या अंतःकरणात शरीराबद्दल अहंभाव नाहीये,
कुठल्याही वस्तूविषयी ममता नाहीये, कुठल्याही व्यक्तीविषयी ममता नाहीये, अशा लोकांना भगवान विष्णूच्या परमपदाची प्राप्ती होते, इतरांना नाही. अकुंठित असलेलं ज्ञान ज्यांना आहे असे ते व्यास. कुंठित म्हणजे काय? स्तब्ध होणं, थांबणं, असं ज्ञान की जे थांबत नाही, असे व्यास. म्हणजे व्यासांना इतकं ज्ञान आहे की ते कुंठित होतच नाही. अशा त्या व्यासांना नमस्कार असो. आपला हा जो काही 12वा स्कंद आहे हा आता इथे पूर्ण होतोय. श्रीमद भागवत महापुराणाची इथे समाप्ती होतीये. तर ही समाप्ती करत असताना ज्या व्यासांनी हे महापुराण लिहिलं त्या व्यासांना आपला नमस्कार असो. त्यांच्या चरण कमलांचं ध्यान करून मला या श्रीमद भागवत महापुराणाचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. हे श्रीमद भागवत सगळ्या वेदांताचं सार आहे. चारही वेदांचं सार उपनिषदामध्ये आहे. सगळे उपनिषद मिळून वेदांत तयार होतो. त्या वेदांताचं सार श्रीमद भागवत कथेमध्ये आलेलं आहे. जशी नद्यामध्ये गंगा महत्वाची आहे, देवांमध्ये विष्णू महत्वाचे आहेत, वैष्णवांमध्ये शंकर श्रेष्ठ आहेत, सगळ्या क्षेत्रांमध्ये काशी क्षेत्र हे अतिशय श्रेष्ठ आहे. तसंच सगळ्या पुराणांमध्ये श्रीमद भागवत हे महापुराण अतिशय श्रेष्ठ आहे. आणि अशा ह्या महापुराणातील अतिशय महत्वाचे असणारे 11वे आणि 12वे हे 2 स्कंद आपल्याकडून आज एकादशीच्या निमित्तानं त्याचा अभ्यास पूर्ण होत आहे. तर श्री शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितलेलं हे जे श्रीमद भागवत शास्त्र आहे ते कलियुगामध्ये साक्षात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणार आहे. ज्याला श्रीकृष्णाची प्राप्ती करून घ्यायची त्याने कुठेही धावपळ करू नका. श्रीमद भागवत ह्या ग्रंथाचं नियमित आपण पारायण करूया, नियमित अभ्यास करूया. तर ह्या भागवत शास्त्रामुळे आपल्याला श्रीकृष्णांची प्राप्ती होते. त्यांचं नित्य प्रेम आणि आनंद रूप फळ देणारं हे श्रीमद भागवत शास्त्र आहे. अशा रीतीनं इथे शौनकाला सुतांनी सांगितलं शेवटचं वाक्य काय की हे जे श्रीमद भागवत शास्त्र आहे हे कलियुगामध्ये साक्षात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणारं शास्त्र आहे आणि हे शास्त्र मी तुला ह्या ठिकाणी सांगितलं आहे. असं म्हणून ह्या ठिकाणी ह्या 13व्या अध्यायाची श्रीमद भागवतातल्या 12व्या स्कंदाची आणि 13व्या अध्यायाची समाप्ती होते. त्या ठिकाणी आपण सुद्धा आपल्या ह्या सत्संगाची समाप्ती करूया. तर हा जो 12वा स्कंद आहे ह्याच्यामध्ये एकंदर 13 अध्याय होते. त्या 13 अध्यायांचं आपण थोडक्यात एक विहंगावलोकन करू की काय काय होतं बघा 13व्या अध्यायात. आपण आज अगदी एकाच सत्संगात पूर्णपणे 13 अध्याय संपवले. त्या पूर्ण मिळून 13 अध्यायामध्ये काय काय सांगितलं गेलं. तर पहिले 6 अध्याय हे आपण आतापर्यंत थोडक्यात पाहिले. 6व्या अध्यायामध्ये जनमेजयाचं सर्पसत्र आलं. म्हणजे हा ज्या वेळेला परीक्षित राजाला जेव्हा तक्षक सर्प किंवा सर्पांचा राजा येऊन दंश करतो आणि त्या दंशामुळे परीक्षिताचा मृत्यू होतो, त्याचं शरीर भस्म होतं, त्यावेळेला परीक्षिताचा जो मुलगा आहे जनमेजय, तो जनमेजय तिथे येतो आणि त्याला खूप राग येतो आणि तो मी ह्या पृथ्वीवरचे सगळे सर्प मारून टाकील अशी प्रतिज्ञा करतो आणि तो सर्पसत्र आयोजित करतो. तो ब्राह्मण बोलवतो आणि एक सर्पयज्ञाचा आरंभ करतो आणि सगळ्या सर्पांना मारून टाकायला सुरुवात करतो. तर त्याचं वर्णन तिथे आलेलं आहे. त्यानंतर वेदांमधल्या शाखा आणि त्यांचे भेद त्याचं वर्णन 6व्या अध्यायात आलंय. 7व्या अध्यायात अथर्व वेदाच्या शाखा आणि वेगवेगळ्या पुराणांची लक्षणं आहेत. आपण हे सगळं घेतलेलं नाहीये कारण हे सगळं दुय्यम महत्वाचं आहे. तुम्ही स्वतः व्यक्तिशः याचा वेगळा अभ्यास करू शकता. 8व्या अध्यायामध्ये मार्कंडेयांची तपश्चर्या आणि त्यांना मिळालेले वर याची माहिती आहे. 9व्या अध्यायामध्ये मार्कंडेयाला मायेचं दर्शन कसं होतं ते सांगितलंय. 10व्या अध्यायात मार्कंडेयाला शंकर काय वरदान देतात त्याबद्दलच कथा आलेली आहे. 11व्या अध्यायात भगवंतांची अंग उपांग, त्यांची आयुध, त्यांची रहस्य, त्या आयुधांची रहस्य याचं वर्णन आलेलं आहे. आणि 12व्या अध्यायात
संपूर्ण 12 स्कंधामध्ये श्रीमद भागवतामध्ये कुठले कुठले विषय आले त्याची एक संक्षिप्त असा आढावा त्यांनी 12व्या अध्यायात घेतला आहे. आणि 13व्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या पुराणांच्या श्लोकांची संख्या आणि श्रीमद भागवताचा महिमा वर्णन केलेला आहे. आणि अशा रीतीनं 13व्या अध्यायामध्ये श्रीमद भागवताचा महिमा करून श्रीमद भागवताची आरती करून भागवत ग्रंथाची समाप्ती झालेली आहे. तर आपण सुद्धा इथे ह्या निमित्तानं ह्या ग्रंथाची किंवा ह्या 12व्या स्कंदाची समाप्ती करूया आणि आपल्या ह्या आजच्या सत्संगाची पण समाप्ती करूया. जय गुरुदेव. तर अशा रीतीने मागच्या सत्संगामध्ये आपण भगवंतांची अवतार समाप्ती पाहिली आणि ह्या सत्संगामध्ये हे जे काही ज्ञान स्वतः भगवान श्रीकृष्णांनी 11व्या स्कंदाच्या निमित्तानं उद्धवाला दिलं, गीतेच्या रूपानं अर्जुनाला दिलं होतं, 11व्या स्कंदाच्या रूपानं उद्धवाला दिलं आणि भागवत महापुराणाच्या रूपानं शुकमुनींनी तेच ज्ञान परीक्षिताला दिलं. तर हे ज्ञान आपल्याला इथे मिळालं आणि त्या ज्ञान प्रक्रियेतील जे अतिशय महत्वाचे 2 स्कंद होते ते या ठिकाणी पूर्ण झाले. तर इथे आपण सत्संग पूर्ण करूया. ओ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. जय गुरुदेव.